छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली स्वारी इ.स. 1645 चा काळ. पुण्याच्या आसपासचा मावळ प्रदेश आदिलशाही सत्तेखाली होता. अन्याय, जुलूम आणि जबरदस्तीने कर वसुली यामुळे सामान्य मावळ्यांचे जीवन त्रस्त झाले होते. त्या काळात राजमाता जिजाऊसाहेबांच्या संस्कारात वाढलेला तरुण शिवाजी राजे स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगत होता. शिवाजी राजांनी मावळातील विश्वासू तरुणांना एकत्र बोलावले. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, नेताजी पालकर, येसाजी कंक, हिरोजी फर्जंद यांसारखे शूर मावळे त्यांच्या सोबत होते. स्वारीचा निर्धार. राजांनी सर्वांना सांगितले, ही स्वारी फक्त किल्ला जिंकण्यासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी आहे. हिंदवी स्वराज्याचा पाया आज घातला जाणार आहे. तोरणा किल्ल्याकडे पहिली स्वारी. पहिल्या स्वारीसाठी शिवाजी राजांनी तोरणा किल्ला प्रचंडगड निवडला. हा किल्ला आदिलशाही सरदाराच्या ताब्यात होता, पण दुर्लक्षित होता. राजांनी युद्ध न करता बुद्धीने आणि धाडसाने किल्ला ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या अंधारात मावळ्यांसह राजे किल्ल्यावर चढले. पहारेकरी गाफील होते. थोड्याच वेळात तोरणा किल्ल्यावर भगवा ध्वज फडकू लागला. स्वराज्याचा पहिला विजय. तोरणा जिंकल्यानंतर राजांनी किल्ल्याचे नाव प्रचंडगड ठेवले. किल्ल्यावर सापडलेला खजिना त्यांनी स्वतःसाठी न वापरता स्वराज्याच्या उभारणीसाठी वापरला. याच खजिन्याच्या बळावर राजगड आणि इतर किल्ल्यांचे बळकटीकरण झाले. इतिहासातील सुवर्णक्षण. ही पहिली स्वारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील पहिला स्वराज्य विजय आणि पुढील महान साम्राज्याचा मजबूत पाया. आजही तोरणा किल्ल्यावर उभे राहिले की त्या तरुण शिवबाच्या स्वप्नांचा आणि मावळ्यांच्या बलिदानाचा इतिहास जिवंत भासतो. स्वराज्य हे तलवारीने नव्हे, तर न्यायाने आणि जनतेच्या पाठिंब्याने उभे राहते, हेच शिवाजी महाराजांनी पहिल्याच स्वारीत दाखवून दिले.